आता भारतातला भाषेचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समितीनं काय केलं, तर घटना समितीनं दार कमिशनची नेमणूक केली आणि त्याच्या अगोदर फाळणी झाली होती. फाळणी झाल्यानंतर हिंसाचार झाला होता आणि फाळणीचा हिंसाचार झाल्यानंतर घटना समितीमध्ये नेहरूंपासून आंबेडकरांपर्यंत, सरदार पटेलांपर्यंत सगळे लोक असं म्हणले की हे लगेच करायला नको. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही सरकारला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते काय करतात, कमिटी नेमतात. म्हणजे जशी नरेंद्र जाधवांची कमिटी आहे तशी एक 3 महिन्याची 6 महिन्याची कमिटी ते नेमतात. तर ह्या दार कमिटीनं काय म्हटलं की भाषावार प्रांतरचना सध्या योग्य नाही, कारण जर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊ शकते तर भाषेच्या आधारावर देशाच्या अनेक फाळण्या होऊ शकतात, म्हणून हे नको. पण त्यांनी असं पुढे म्हटलं की पण समजा काही राज्यांनी खूपच आग्रह धरला, त्यांची बाजू तुम्हाला वस्तुनिष्ठदृष्ट्या वैज्ञानिक निकषांवर पुरी पडता आली तर त्यांचा विचार तत्वतः करायला हरकत नाही. पण कोणाचा विचार करू नये, तर महाराष्ट्राचा विचार करू नये. महाराष्ट्राचा का विचार करू नये, तर इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. हे त्या रिपोर्टमधलं वाक्य आहे. इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. म्हणजे पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे सदाशिव पेठी नाही, ती त्यातली सब मेंटॅलिटी आहे. हां, पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे कोण, की ज्यांनी एकेकाळी दिल्लीवर राज्य केलेलं आहे. हे जे लोक आहेत यांना महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या उर्वरित भागावर राज्य करण्याची उर्मी आहे. आणि तसं जर झालं नाही तर हे आपला वेगळा प्रदेश मागण्याची शक्यता आहे, असं दार कमिशनने हिंट केलं आहे. त्याच्यावर त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली आहे. तुम्ही शंकरराव देवांचं आत्मचरित्र वाचलं, दैव देते आणि कर्म नेते, त्याच्यात उल्लेख आहे, SM च्या लेखनात उल्लेख आहे, अनेकांनी म्हटलं आहे. या कमिटीचा रिपोर्ट वादग्रस्त झाला आहे असं म्हटल्यावर घटना समितीनं दुसरी कमिटी नेमली, त्याला JVP कमिटी असं म्हणतात. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ते पट्टाभी सीतारामय्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. याही समितीनं असाच रिपोर्ट वेगळ्या गाळण्यात टाकून दिला की सध्या घाई करू नका, सध्या देशाच्या पुढचा प्रश्न एकात्मता आणि अखंडतेचा आहे. पण त्यात त्यांनी मारून ठेवलेली पाचर पहा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे पण करायचंच झालं तर आंध्र प्रदेशची स्थापना करायला हरकत नाही. आता हे का झालं आहे, पट्टाभी सीतारामय्या तेलुगू आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, बाकीचा देश 12च्या भावात गेला तरी चालेल, आपलं अंग सोडवून घेतलेलं बरं. म्हणजे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असण्याचा हा एक अनुषंगिक फायदा आहे. तर तो त्याने अनुषंगिक फायदा करून घेतला. आता पट्टाभी सीतारामय्यांच्या ह्या समितीनं दिलेली गोष्ट पण भारत सरकारनं मान्य केली नाही.